टॉस जिंकला पण पहिला पारगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे आणि आता फलंदाजी करावी लागेल मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला. दोन फलंदाज आपण मैदानामध्ये लगेच पाठवा. जिथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पारगाव संघाचं. दोन पंच सुद्धा मैदानामध्ये खरं तर दाखल झालेत. दीपक पाटील सर पाली आणि द्वारकानाथ चोरगे सर बेलवली हे दोन पंच मैदानामध्ये दाखल झालेत. आजच्या दिवसातील आज चौथा दिवस स्पर्धेचा. आज खरं तर शनिवार असेल. बजरंग बलींचा दिवस. महाबली हनुमान त्यांना सुद्धा आपण नमन करूया. आणि शनिवार वाडा ग्रुप आयोजित स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2025 आणि खूप चांगले आयोजक आपण पाहिले. खूप चांगली स्पर्धा. खरं तर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली ही स्पर्धा आपण पाहतो. पहिला सामना आपण पाहू शकाल मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ. पारगाव संघ आपण पाहतोय जिथे क्षेत्ररक्षणाला पहिल्या सत्रामध्ये पसंती दिली आहे आणि फलंदाजीसाठी खरं तर आमंत्रण दिलं गेलंय मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला. चेंडू पाहिजे. रोहित पाटील चेंडू द्या मैदानामध्ये अजून. सद्गुरू सिमेंट्स सप्लायर पारगाव आणि मंगलमूर्ती कालुंद्रे या दोन बलाढ्य संघामध्ये पहिली लढत खरं तर आपण पाहतो. आज स्पर्धेचा चौथा दिवस. पहिल्या 3 दिवसामध्ये खरं तर 6 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत आणि आजच्या दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय होतील. टोटल 8 संघ आपण पाहू शकाल. सुपर 8च्या लढती उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आणि आज 2 संघ कुठले असतील हा सुद्धा खरं तर प्रश्न असेल. प्रफुल्ल मोकलला आपण पाहतोय पहिली गोलंदाजी करत असताना. प्रफुल्ल मोकल जिथे आपण पाहतोय पहिले षटक ज्याच्या हाती खरं तर सोपवलं गेले. एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून खरं तर ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जात आहे. आणि आता डावाची सुरुवात करण्यासाठी प्रवीण घरत व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. खरं तर आज आपल्या गावासाठी खेळतोय आणि प्रत्येक खेळाडूंचा आपण विचार केला तर प्रत्येकाला काही ना काही टप्पन नाव असते. खरं तर रायगडचा रोज टेलर म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. आणि पंचांचा खरं तर ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल जिथे प्रफुल्ल मोकलला आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रवीण घरात. पहिला चेंडू आजच्या दिवसातील. पहिला चेंडू आपण पाहिला
जसा चेंडू फाईन लेग कडे लेग स्टिक वर आला, फ्लिक केलाय चेंडूला. 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेच्या मदतीनं संघाचा अकाउंट आणि वैयक्तिक अकाउंट इथे ओपन झालंय. प्रवीण घरत आणि त्याला साथ देल प्रितेश मस्कर. प्रतीश मस्करला आपण पाहतोय, त्याला साथ द्यावी लागेल. जर पारगाव संघासमोर आडव्या बॅटने केलेला हा फटका गॅप मध्ये चेंडू जाईल डीप मिडविकेट ला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि प्रवीण घरतच्या बॅट मधून आलेला हा पहिला दणदणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. प्रवीण घरतचा आपण विचार केला तर सर्वात आक्रमक खेळाडू, कित्येक मैदान ज्या खेळाडूंना आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवली आहेत. हाही चेंडू चांगला खोलवर टप्प्याचा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. वायडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काव कॉर्नर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि एक धाव मिळेल. सिंगल धाब्यानं खरं तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय आणि शांत पवित्र घेतलाय प्रवीण घरतनं. खरं तर प्रतीशला आपण पाहू शकाल स्ट्राईकवर. फुलटॉस चेंडू, फायदा उचललाय बॅटच्या मधोमध. प्रतीश सुद्धा थांबणार नाही. प्रतीशच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत षटकार. व्हेरी मच. अप्रतिम गीत. खरं तर ताजं तवानं करणारं हे गीत आपण ऐकलं. अप्रतिम संगीत. प्रफुल्ल मुकलबल आक्रमण. हा चेंडू आपण पाहिला खोलात टाकलाय आणि अगदी त्याला सन्मान दिलाय प्रतीशनं. आणि एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देण्यासाठी हे 2 फलंदाज प्रवीण आणि त्याला साथ देतोय प्रतीश. फुलटॉस चेंडू फेकलाय, आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. वाडिश लॉंगॉनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल आणि तिथे सुद्धा एक धाव. बॅटिंग रिव्ह्यू आहे का? अंपायर रिव्ह्यू आहे. येस येस, थँक्यू. चेक करूया हाईट फॅक्टर. चेक केलं जातंय. खरं तर एक्झॅक्ट चेंडू कुठे आलाय रोहित पाटील असतील त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आपण खरं तर प्रफुल्ल मोकलची पाहिली होती. फेअर डिलिव्हरी आहे आणि खरं तर चेंडू स्किट होतोय खाली आणि या चेंडूवर मिळेल फक्त सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रफुल्ल मोकलचं पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर सलामी देत असताना प्रवीण आणि प्रतीश याला आपण पाहिलं. चांगली पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 15 धावांची पार्टनरशिप पहिल्या षटकामध्ये दाखवली. पॉवर प्लेचं पहिले षटक समाप्त झाले. 2 क्षेत्ररक्षक आपण बाहेर पाहिले होते. आता जसं पॉवर प्ले 2चं षटक चालू होईल, P2चं षटक चालू होईल, P2चं षटक चालू होईल. आणखी एक क्षेत्ररक्षक तट्या सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल आणि वेळेचं तुम्हाला बंधन असेल याच्याकडे आपण लक्ष द्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकणं बंधनकारक राहील, याच्याकडे लक्ष द्या. मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये.
यासाठी प्रवीण घरत ओळखला जातोय आणि प्रवीण घरतच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. आक्रमक बनलाय प्रवीण घरात. खरं तर रायगडमध्ये रायगडचा रोज टेलर म्हणून ज्याला ओळखलं जातंय, आक्रमक पवित्रा घेतलं जातोय. आता मात्र 5वा चेंडू फेकलाय. प्रवीण घरातला इथे फसवलं गेलंय. LBW च्या स्वरूपामध्ये बाद होईल. या विकेटची खरं तर किंमत माहिती आहे पारगाव संघाला, कारण आणखी काही चेंडू उभा राहिला तर धावांचा डोंगर त्यांना उभा केला असा. आणि आता खरं तर पाहायला गेलं तर जेव्हा पुत्रप्राप्तीचा आनंद जेवढा नसतो तेवढा आनंद गोलंदाजाला झालाय, कारण प्रवीण घरतची विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. पहिला धक्का लागलाय मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला. हॅलो, परेश चिखलेकरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नंबर 3चा हा खेळाडू, हाही सुद्धा तितकं ताकदवर खेळाडू आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे, कारण सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी या खेळाडूवर आली आहे आणि ती जबाबदारी मैदानामध्ये घ्यावी लागेल आणि त्या जबाबदारीचा खेळ सध्या करावा लागेल. पॉइंट आणि कव्हरला टार्गेट केले. जसा चेंडू ऑफस्टिकवर आला तसा चेंडू भिरकावून दिलाय गलीमधून सीमारेषा पार. परेश चिखलेकरच्या बॅटमधून निघालेला हा पहिला दणदणीत चौकार. गरिमाच्या खरं तर सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा आणि त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. आणि हा चेंडू आपण पाहिला, अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला मिळाला त्या ठिकाणी. फक्त धाव मिळेल सिंगल आणि या सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्डात वाढ होईल. 26 धावा आतापर्यंत धावपालका जमले. एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय मंगलमूर्ती कालुंद्रे संघ. एक चांगल्या टार्गेटच्या दिशेनं खरं तर वाटचाल करतोय. षटक क्रमांक 2 मार्गस जिथे आपण केतन मेहरला पाहू शकाल. हा चेंडू बॅटच्या मधोमध आलाय, तारेला स्पर्श झाला. कदाचित स्पर्श झाला नसता तर चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता आणि त्याचा बेनिफिट खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाला. आणि या चेंडूवर मिळाल्या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 28 धावा. एक फलंदाज बाद असताना मंगलमूर्ती कालुंद्रे संघ. केतन मेहरला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार, एक विकेट, चौकार. आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर केलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव त्या ठिकाणी सहज पूर्ण आणि एका धावेच्या मदतीनं षटक होईल समाप्त. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद असताना 29 या धावसंख्येवर. पाहतोय आमच्या ग्रामपंचायत सदस्य सूरजी भगत साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांना केले स्वराज्य निर्माती. देव माझा ऐकतो राजा शिवछत्रपती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा.
आपण पाहता शनिवार वाडा ग्रुप आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2025. खरं तर आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. खरं तर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली ही स्पर्धा अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये भरलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येकाला आशा असते की ही स्पर्धा कधी येणार, कारण त्यासाठी तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण मान्यवरांचं पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. षटक क्रमांक 3 आतिश मात्रे. हो, स्वीप केलाय चेंडूला. फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक जरूर वेगानं आलाय. फक्त धाव मिळाली एकच. एका धावेवर खरं तर त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ पुढे सरकेल. 30 या धावसंख्येवर 30 धावा. 30 धावा आपण पाहतोय धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी 2 षटकामध्ये आपण पाहिली होती. एकूण 29 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशकडे. बॅटची इनसाइड एज. आणखी एक फलंदाज बाद होईल. परेश चिखलेकर बॅक टू द पवेलियन. अगरी कोल्यांची आई माय माऊली कुलदेविता आई एकविरीचं गीत आपण पाहिलं. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये दाखवलेल आकाश गिरी. खरं तर मधल्या फलीतील विस्फोटक फलंदाज आकाश गिरीला आपण पाहतोय. कित्येक वर्ष ज्यांना आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना आपण त्याला पाहिलंय. आणि आज खरं तर संघ थोडा अडचणीत सापडलाय, कारण प्रवीण घरत परेश चिखलेकर बाद झाल्यानंतर आकाश गिरीला आता जबाबदारीचा खेळ करावा लागेल. खरं तर थोडं संकटात आहे कालुंद्रे संघ, कारण धावा बनतायत. कारण एका बाजूने धावा बनतायत आणि दुसऱ्या बाजूने विकेट्स पडतायत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरीही इतिहास. आल्या षटका टोकलाय आकाश गिरीनं. आकाश गिरी सांगतोय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकार. थँक्यू व्हेरी मच आकाश. खरं तर मी मगाशीच उल्लेख केला होता का एक विध्वंसक फलंदाज मधल्या फळीतील आकाश गिरीला आपण पाहिलं. आल्या त्यानं जणू काय तंबू मधून सेट होऊन गेला की काय. आक्रमण जडवलं. षटका टोकून आपले इरादे जार केले. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. आल्या 2 षटकार आपण पाहिले आकाश गिरीच्या बॅट मधून. मी मगाशीच म्हटलं होतं की सर्वात आक्रमक खेळाडू मधल्या फळीतील नजर बदललो तो नजारे बदल जाते. आणि आता त्यानं आपला नजरिया बदललाय. काफी जहरीले इरादे घेऊन मैदानामध्ये उतरलाय. इंसान की सोच ही उसे बादशाह बना देती है. जरूरी नहीं कि हर एक के पास डिग्री हो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू फसलाय जाळ्यामध्ये. बिग ट्रॅप आणि बिग विकेट. मैदानाच्या बाहेर आकाश गिरी बॅक टू द पवेलियन. झटका क्रमांक 3 लागेल मंगलमूर्ती कालुंद्रे टीम. आता मात्र तिसरा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करत होता त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम केलंय आतिश मात्र या गोलंदाजानं.
चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. आता पुन्हा एकदा खरं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42. एक चांगल्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करतोय हा संघ. आतिश म्हात्रेला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये 2 विकेट सुद्धा आल्या. त्यानंतर आपण पाहिल्या 2 षटकार सुद्धा. त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता खरं तर तुमच्यामध्ये असली पाहिजे. कारण एखादा फलंदाज आक्रमक बनतो, त्याला थांबून ठेवणं, त्याला जखडून ठेवलं, पकडून ठेवणं, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला जमल्या पाहिजेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या गॅपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलाय. फक्त धाव मिळेल सिंगल आणि षटक होईल समाप्त. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. मंगलमूर्ती काळुंद्रे संघ 43 या धावसंख्येवर. खरं तर आपल्या रायगड नगरीमध्ये असे काही फलंदाज आहेत ज्यांना पाहिल्यावर गोलंदाजांना घाम फुटतो. खरं तर जगाच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं, क्रिकेटच्या इतिहासामध्ये जगातील एकमेव फलंदाज असा आहे की ज्यानं T20 सुद्धा, टेस्ट सुद्धा T20 सारखी केली आहे. तो फलंदाज म्हणजे वीरेंद्र सेहवाग. कारण जगातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते. आणि जगातील दुसरा विस्फोटक फलंदाज म्हणजे AB डिव्हिलियर आपण पाहिला आहे. आणि जो अक्षरशः गोलंदाजांना घाम फोडायचा. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतो. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? कुणाल. आणि त्या ठिकाणी चांगला झेल पकडला गेलाय. 34 धक्का लागेल मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला. संघाची धावसंख्या 43 या धावसंख्येवर. प्रतिम गीत आपण पाहतोय. खरं तर डीजे सौरभ यांच्या माध्यमातून सानिया डीजे नितीन पाटील दोंद्रे यांना आपण पाहतोय. त्यानंतर त्यांच्या सौरभ सतीश यांना आपण पाहू शकाल. ही ओळख आहे या मित्रांनो नितीन पाटीलची. खूप चांगलं संगीत. खरं तर आपण AB डिव्हिलियर जगातील दुसरा विध्वंसक खेळाडू याच्याबद्दल बोलत होतो. कारण त्याला सुद्धा नमवण्याचं काम केलं होतं. श्री संत नावाचा गोलंदाज भारतीय टीममध्ये आपण पाहिलं होतं. 6 वेळा त्याचा सामना केला होता सीझननं आणि 5 वेळा त्याला पात करण्याचा कारनामा केलाय. आणि खरं तर आणि तोडीस तोड क्रिकेट म्हटलं तर की कोणीही मोठं नसतं, कोणीही छोटं नसतं. कारण आज तुमच्याकडे टॅलेंट असेल, आज तुम्ही हिरो बनलात तर आपको मिलेगी ताली. अगर कल आप झिरो बनेंगे तर आपको मिलेगी गाली. हे क्रिकेटचं सूत्र असं. आणि आज खरं तर तुमची प्रसिद्धी बघून लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. पण उद्या जर तुम्ही झिरोवर बाद झालात तर तुमच्यासाठी नक्की गाली मिळणार. यात तीन मात्र शंका नाही आहे. आणि प्रेक्षकांना खरं तर एक आक्रमक खेळाडू हवा असतो, आक्रमक गोलंदाज हवा असतो. आणि तशा प्रकारचा खेळ सध्या मैदानामध्ये चाललाय. प्रफुल्ल मोकलला आपण पाहतोय दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला पुन्हा एकदा आणलं गेलंय. 4थ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मिळाली सफलता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, आणखी एक सफलता मिळेल खरं तर प्रफुल्ल मोकलला. आणि फलंदाज होईल बाद. एकूण 5वा हादरा लागेल एकूण 43 या धावसंख्येवर.
ते आता पाचवा हादरा लागलाय. जसा प्रवीण घरात बाद झाला त्यानंतर परेश चिखलेकर बाद झाला. एकही फलंदाज मैदानामध्ये सेट होऊ देत नाही. ही खरं तर पारगाव संघाची ताकद राहिली आहे. आणि आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर डेथ ओव्हरच्या षटकामध्ये जसप्रीत बुमराला नेहमी पाहिलंय कशी गोलंदाजी असते. कारण फलंदाजांना तो सेट होऊ देत नाही आहे. आणि पाकिस्तान खेळाडू इफ्तिकार अहमद म्हणतो की जसप्रीत बुमराला 6 चेंडूमध्ये मी 6 षटकार ठोकीन. तर त्याला एकच म्हणावं की तू बेन स्टोकला विचार, क्रिस गेलला विचार, आणि खरं तर त्या खेळा पोपला विचारा तुम्ही की जसप्रीत बुमरा काय चीज आहे. सुनील नारायणला विचारा ज्यांना उभं सुद्धा राहून दिलं नाही खेळपट्टीवर. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि लेग बाईचा इशारा पंचांचा. आणि नितेशजी पाटील आणि संदीपजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी दोन बंधू यांच्या ठिकाणी शुभागमन त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. नितेश पाटील यांचा आपण विचार जर केला तर या स्पर्धेसाठी त्यांना मालिकेसाठी फ्रीज आम्हाला पुरस्कृत केलाय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. त्यानंतर पुढचा सामना असेल तिरंगा शिवकर आणि बापदेव पाले या दोन संघांना आम्ही पुकारतोय. जर आले असतील तर आपण लगेच संपर्क करा. तिरंगा शिवकर आणि बापदेव पाले. गोलंदाज प्रफुल. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं हवेमध्ये चेंडू, आणखी एक फलंदाज बाद. एका पाठोपाठ या षटकामध्ये खरं तर 3 फलंदाज बाद झालेत. खरं तर पत्त्यांचा डाव कोसलावा तसा मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा डाव कोसलतोय. एकही फलंदाज आकाश गिरीचा आपण विचार केला तर आकाश गिरीनं 2 षटकात जरूर ठोकली होती. त्यानंतर एकही फलंदाज मैदानामध्ये सेट होण्याचा प्रयत्न करत नाहीये, धावसंख्या बनवत नाहीये. आणि 3 फलंदाज या षटकामध्ये महागारी पर्यंत एकूण धावसंख्या पूर्णपणे थांबली गेली आहे. एकूण 44 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज हो टॅपिंग केलंय मैदानाच्या आतमध्ये, सन्मान दिला चेंडूला, ऑन साइडला ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. फेकी थोडी खराब पाहायला मिळाली. याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांना. धावा मिळतील या चेंडूवर एकंदरीत 2. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 या धावसंख्येवर. जिथे कल्पेश खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑफरचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, मिसफील्ड झाली आहे. लगेचच दुसरी धाव आली आहे. कारण मैदानाचा आपण विचार केला तर थोडी फंबलिंग झाली, थोडं मिसफील्ड झाली, तर लगेचच 2 धावा या ठिकाणी मिळतात. आणि षटक वय समाप्त. चौथ्या षटकाचा सुद्धा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये प्रफुल्ल मोकलनं थोडी महागडी गोलंदाजी जरूर केली होती. कारण स्ट्राईक एंडवर आपण प्रवीण घरतला पाहिलं होतं. आणि जसं 4थं षटक प्रफुल्लच्या हाती पुन्हा एकदा सोपवलं गेलं, या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्यानं 4 आणि 3 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे संघ 48 अर्थात 48 या धावसंख्येवर. प्रवीण गरज बाद झाला. परेश चिखलेकर, आकाश गिरी बाद झाल्यानंतर कुठेतरी संघर्ष करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला. भारताचे ग्रेट साइंटिस्ट डॉक्टर अब्दुल कलाम साहेब नेहमी म्हणायचे, दुनिया की हर चीज टूट जाती है ठोकर खाने के बाद, लेकिन कामयाबी ऐसी चीज है जो ठोकर खाने के बाद ही मिलती है. आणि आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. डेथ ओव्हरचं षटक असेल, शेवटचं अंतिम षटक, आणि या अंतिम षटकामध्ये आहे खरं तर तुम्हाला हाणामारी करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 या धावसंख्येवर. अजूनही धावा इथून
त्या दरम्यान आपण पाहतोय आमच्या मनोजी रसाल साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन बिल्ड प्रोडक्ट अँड साईन चे सर्वा ज्यांच्या माध्यमातून 5 चेंडू बॉक्स या स्पर्धेला खरं तर पूर्णत आले, त्यांचं हार्दिक स्वागत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये खूप चाललेत. खरं तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये मंगलमूर्ती कालुंद्रे संघ करतोय एका धावेसाठी. खरं तर त्यांना आता वणवण करावं लागतंय, मोठे फटके येत नाही आहेत कारण चौथ्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं होतं प्रफुल्ल मोकलनं. आणि आता शेवटच्या षटकामध्ये सुरुवात झाली, चांगली फलंदाजी करावी लागेल, किमान 50+ धावा. खरं तर धावफलकावर लावणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल जिथे भूषण पाटील, शेवटचा आणि अंतिम षटक. लेग स्टिक वर हा चेंडू आपण पाहिला. पंच आमच्याकडे बोलतात की हा चेंडू खराब आहे, अतिरिक्त आहे, वाईट चेंडू आहे. आणि एकूण धावा मिळतील या चेंडूवर 1+1 अशा 2 धावा. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय एकूण 51 या धावसंख्येवर. माफ करा, जय बापदेव पाली संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. तिरंगा शिवकर संघ आपण संपर्क करा. गोलंदाज तयार. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिलाय आणि हा चेंडू जाईल डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून. बिग हिट केलाय षटकार. थँक्यू व्हेरी मच. आता मात्र आपण पाहतो जिथे फलंदाज सौरभ चिखलेकर आक्रमक बनलाय, त्याच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 57 या धावसंख्येवर. आडव्या बॅटने केलेला फटका, फाईन लेग कडे क्षेत्ररक्षकानं घेतलेली धाव आपण पाहिली आहे. जबरदस्त कॉलिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आणि या चेंडूवर सुद्धा मिळतील एकूण 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 59 या धावसंख्येवर. आता कुठेतरी चांगल्या टार्गेटच्या दिशेनं मंगलमूर्ती संघ वाटचाल करतोय. जिथे सौरभ चिखलेकर यांना आपण पाहिलं, त्याच्या बॅटमधून खरं तर 7व्या क्रमांकावर आलाय आणि त्यांना ठोकलाय हा षटकार. आणि तो सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. खराब गोलंदाजी. एक धाव मिळेल का? चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशी खरं तर धाव नसते. खरं क्रिकेटचा नियम असतो, पंचांचा इशारा इट्स अ वाईड बॉल. आणि जेव्हा तुम्हाला धाव घ्यायची असेल दोघांना स्ट्राईक सोडणं खूप गरजेचं असतं. आणि हा वाईट चेंडू मिळाला आहे. अतिरिक्त 1 धाव मिळेल. एका धाव्याने संघ पुढे सरकेल 60 या धावसंख्येवर. 60 या धावसंख्येवर जय बापदेव पाली संघ आणि तिरंगा शिवकर संघाच्या दोन्ही संघनायकांना विनंती, टॉस साठी आपण या. पहिलं सत्र जसं समाप्त होईल लगेचच आपण टॉस साठी या, विनंती असेल. जाऊया मैदानामध्ये. भूषण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला जिथे फलंदाज सौरभ चिखलेकर, खरे तर तलाकाळाचे हे फलंदाज खरं तर आपल्या पनवेल तालुक्यामध्ये आपण जर विचार केला तर 4 षटकांचे सामने 5 षटकांचे सामने असतात. त्यामध्ये यांना बॅटिंग करण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही या खेळाडूंना. आणि आता जेव्हा बॅटिंग करण्यासाठी यांना वेळ मिळते, चांगली बॅट सुद्धा करत असतात. म्हणजे संघाला आपल्या चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्यासाठी हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न जरूर करतात. आणि सौरभच्या बॅटमधून खरं तर 9 धावा आल्यात. या संघाला खरं तर मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला फायदेशीर ठरतील यातील मात्र शंका नाही आहे. आपटलेला चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून जातोय. 1+1 2 धाव मिळतील. वाईट चेंडू म्हणजे खराब गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. खरं तर 3 चेंडू वाईट फेकले गेले. अतिरिक्त धावा जेव्हा तुम्ही खर्च करत असा तेव्हा त्याचा बेनिफिट
खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतो. आणि जेव्हा तुम्ही धावा चेस करण्यासाठी याल 2 ते 3 धावानं कदाचित तुम्ही पराभूत झाला तर त्या धावांची किंमत तुम्हाला खरं तर मोजावी लागते. आणि गोलंदाज भूषण पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आडव्या बॅटचा तडका. चेंडू जाईल स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलंय बाजूच्या प्लॉट मध्ये. हा चेंडू जातोय सीमा पार. कल्पेश गरज सुद्धा सांगतोय हम भी किसी से कम नाही आहे. कल्पेशच्या बॅट मधून निघालाय हा ताकदवर फटका षटकार. कल्पेश आणि सौरभची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 10 धावांचं कल्पेशचं योगदान, 9 धावांचं सौरभचं योगदान. एक पार्टनरशिप सध्या बनवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कल्पेश घरातला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वर जबरदस्त स्ट्रोक. त्याच्या बॅट मधून ताकदीचा पुरेपूर वापर जरूर दाखवला त्यांना. हो मोठा फटका खेळण्याचा नाईस डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. आणि बाईज आहे का? ओके. आणि षटक होईल समाप्त. पहिला पूर्वार्ध येथून समाप्त झाला आहे. खरं तर झाडावर बसलेला पंचे फांदी तुटण्याची वाट पाहत नाही, कारण त्याला विश्वास असतो आपल्या पंखावर. आणि कल्पेशनं सौरभ आणि कल्पेशनं दाखवून दिलंय की आम्ही आमच्या स्वतःवर विश्वासानं खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 69 या धावसंख्येवर. आणि 70 धावांचं खरं तर भलं मोठं लक्ष 5 षटकामध्ये ठेवलंय. आणि हे धावा कंपल्सरी चेसिंग असेल. सद्गुरू सिमेंटचा सप्लायर पारगाव संघाला आता धावा 70 चेस करायचे आहेत. आणि आता प्लॅनिंग करावी लागेल. चला तिरंगा शिवकर संघाचा कॅप्टन आणि बापदेव पाली संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. बापदेव पाली संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. आणि तिरंगा शिवकर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. बापदेव पाली संघ आपण टॉस साठी या. आपल्या संघनायकाला पाठवायचं आहे. एकूण 70 धावा करायच्या आहेत. शिवकर संघाचा संघनायक आम्ही तुम्हाला वारंवार कॉल देतोय. आपण टॉस साठी या. आणि जय बापदेव पाली संघाचा संघनायक आलाय. आपण टॉस साठी या. 30 चेंडू असतील आणि 70 धावांचं खरं तर लक्ष असेल सद्गुरू सिमेंट्स पारगाव संघासमोर. आणि हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल. 30 चेंडू मध्ये 70 धावा बनल्या जातील का, की धावा खरं तर रोखल्या जातील, याच्याकडे सर्व लक्ष लागलं गेलंय. आणि 30 चेंडू मध्ये 70 धावा कंपल्सरी चेस धावा करण्यासाठी पारगाव संघाला आता कडवी झुंज द्यावी लागेल. बापदेव पाली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. चला शिवकर संघाचा संघनायक सुद्धा आलाय. या आपण टॉस बॉक्स मध्ये. मी विनंती करेन आमच्या नितेश पाटील यांना आपण विनंती करूया आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा या दोन संघामध्ये, ज्यांना खरं तर आम्हाला मालिकेवरसाठी फ्रीज पुरस्कृत केलाय. या संदीप दादा यांना आपण विनंती करू. टॉस करूया आपण या दोन संघामध्ये. जय बापदेव पाले आणि त्यांच्या विरुद्ध तिरंगा शिवकर संघ असेल. टॉस पाहूया आपण संदीप दादांच्या शुभ हस्ते. टॉस आपण पाहिला. टॉस जिंकला शिवकर संघ. शिवकर संघ आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण असेल. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांना शुभेच्छा.
Thank you so much, Vishnu Gadkari sir. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून शनिवार वाडा ग्रुप शिवकर आयोजित स्वर्गीय योगेश दादा स्मृती चषक 2025 खरं तर या स्पर्धेचे तिसरं वर्ष. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पहली गेंद बढ़िया स्ट्रोक और गेंद वाड़ा कैच, लेकिन ये 6 रन मिलेगी. कुछ पल के लिए ऐसा हमें महसूस हुआ यार ये कैच लपक लिया, लेकिन पहली गेंद के ऊपर मैक्सिमम दिखाई दिया. 6 रन. लक्ष्य यहां से 70 रनों का मिला है. हालांकि टॉस जीतने के बाद पारगांव टीम ने पहले गेंदबाजी की है. सेकंड सत्र वाटर स्टार्ट, ये बढ़िया शुरुआत है और गेंद जाएगी इस मर्तबा भी 6 रनों के लिए, लेकिन अंपायर का सिग्नल यहां से जरूर मिलेगा. थर्ड अंपायर के लिए रेफर किया गया. हाइट फैक्टर जरूर चेक किया जाएगा, लेकिन 2 गेंदों के ऊपर 2 बढ़िया स्ट्रोक, 2 छक्के जरूर मिले. हालांकि पहले सत्र में जहां से कालुंद्री टीम ने बल्लेबाजी की, शुरुआत काफी बढ़िया मिली थी. पहले ओवर में 15 रन आए थे, दूसरे में 14. उसी रन रेट से गाड़ी चल रही थी. जैसे प्रवीण गरत का विकेट मैदान से बाहर हुआ, उसके बाद में मानो ये गाड़ी रुक सी गई. आखिरकार गाड़ी रुकी 69 रनों पे और 70 रनों का यहाँ से टारगेट मिला है. पहली 2 गेंदों के ऊपर 2 छक्के. टेक्निकल डिपार्टमेंट टीम हमारे यहाँ से तैयार है. 24 लाइव इवेंट के माध्यम से जरूर यहाँ से चेक किया जाएगा गेंद कितनी अच्छी है या नहीं है. हाइट फैक्टर जरूर चेक किया जाएगा. 2 छक्के तो जरूर आए, यानी 12 रन 2 पहली गेंदों के ऊपर बनाए बल्लेबाज ने. इट्स अ नो बॉल. बल्लेबाजी करने वाली टीम भी खुश रहेगी यार, चलो ये मौका तो अच्छा मिला है, अब मौके को और दुगना कैसे करा जाए, क्योंकि अगली गेंद फ्रीड की मिलेगी. गेंदबाजी के लिए तैयार. प्रतीक मस्कर, प्रतीश, फ्रीट वाली गेंद है. गेंद को उड़ाया, गेंद हाथों में जरूर है लेकिन फ्रीट वाली गेंद है. कैच पकड़ भी लेते तो भी कोई फायदा नहीं मिलता. इसी बीच हमारे प्रेम गायकवाड़ मंच के ऊपर आएंगे. अगला मुकाबला उनका जरूर देखने को मिलेगा. सलामी जोड़ी प्रवीण मोकल और कुणाल तारेकर. एक हाई एंड हैंडसम खिलाड़ी जरूर देखने को मिलेगा इस मर्तबा. और सुबह 8 बजे आए थे यार इस मैदान के ऊपर, लेकिन टीम देरी से आई, इसके लिए मुकाबला देरी से चालू हुआ. कुणाल तारेकर का जलवा जरूर देखने को मिला अगर उनका समय अच्छा होगा तो. तेज तर्रार वाली गेंद, बल्ले का बाहरी किनारा, और यहां से कुणाल तारेकर को निराश कदमों के साथ लौटना होगा. पहला झटका मिला पारगांव टीम को. पहला झटका जरूर मिला जहां से बल्लेबाजी करने वाली टीम श्री सदगुरु कृपा सीमेंट सप्लायर पारगांव टीम. हालांकि 70 रनों का पीछा करने के लिए उतरी. शुरुआत काफी बढ़िया मिली. बल्लेबाज प्रवीण मोकल ने 2 छक्के दिखाए, लेकिन जैसे कुणाल तारेकर आए स्ट्राइकर एंड पे, जैसे जिक्र किया था यार, वो खिलाड़ी नाइट करने के बाद इस प्रतियोगिता में आया खेलने के लिए. सुबह 8 बजे इस ग्राउंड के ऊपर आए, तो शायद जो रात में जो नींद नहीं पूरी हुई उसका खामियाजा जरूर बल्लेबाजी में भुगतना पड़ा. क्योंकि गेंदबाज प्रीतेश ने तेज तर्रार वाली गेंद दिखाई, बल्ले का बाहरी किनारा लगा, आउटसाइड एज लगा, विकेटों के पीछे बढ़िया कैच. पहला विकेट मैदान से बाहर. हालांकि कुणाल तारेकर ने कुछ रनों का योगदान दिया ही नहीं, 0 के ऊपर मैदान से बाहर. अब 1 डाउन, यानी तीसरे नंबर का खिलाड़ी भूषण पाटिल है.
शुरुआत अच्छी हुई, लेकिन इस शुरुआत को ऐसे ही बरकरार रखना होगा पारगांव टीम को, वरना दिक्कतें आएगी, क्योंकि 5 ओवर का मुकाबला है। एक अच्छा गेंदबाज सेकंड स्पेल में भी देखने को मिलेगा, लेकिन ये देखने वाली बात रहेगी मंगल मूर्ति कालुंद्रे टीम की ओर से कौन सा गेंदबाज होगा जो 2 ओवर फेंकेगा। हालांकि प्रीतेश तो तैयार है, जिन्होंने शुरुआत थोड़ी सी खराब दिखाई, लेकिन अब संभल चुके हैं। एक विकेट भी मिला है हमारे ऑफिशियल अंपायर दीपक जी पाटिल सर और द्वारकानाथ जी सोरगे, उनका भी हम स्वागत करेंगे। कैच का मौका बन गया है, यहां से मिड ऑफ है, व्हाट अ कैच, और मिड ऑफ के क्षेत्र में ये बैक टू बैक दूसरा कैच पकड़ लिया, यानी 2 गेंदों के भीतर 2 विकेट, बल्लेबाज आउट। गेंदों के भीतर ऐसा लगा यार पारगांव टीम अब बड़ा टारगेट जो मिला है उसे इजीली चेस करेगी, क्योंकि 14 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे थे, एक भी विकेट नहीं। जैसे स्ट्राइक रोटेट हुई उसके बाद 2 गेंदों के भीतर 2 बल्लेबाज आउट, यानी मंगल मूर्ति कालुंद्रे टीम भी अब इस मुकाबले में यू टर्न ले चुकी है। जिस तरीके से शुरुआत हुई थी इस सेकंड सत्र की, एक बढ़िया 2 स्ट्रोक देखने को मिले थे बल्लेबाज प्रवीण मोकल के बल्ले से, लेकिन अब शायद थोड़ी सी तकलीफ में होगी पारगांव टीम। अब नया खिलाड़ी बीच मैदान में नंबर 4 के ऊपर अभिषेक पाटिल है। 5 ओवर का मुकाबला, तो जरूर यहां से पारगांव टीम भी सोचेगी यार अब जो रन मिले हैं तो अब सिंगल डबल की कोशिश होनी चाहिए। अगर यहां से एक आध विकेट मिल जाए तो कालुंद्रे टीम जरूर फ्रंट सीट पे दिखेगी, क्योंकि उन्होंने लक्ष्य भी वैसा दिया 70 रनों का। गेंदबाज प्रतीश तैयार है, मैंडेटरी पावर प्ले पहली ओवर, लोअर फुल टॉस और ड्राइव किया, ऑन साइड में खिलाड़ी नहीं है, मिडान को बीट, गेंद जाएगी बाउंड्री से बाहर। ये सेकेंड इनिंग का पहला चौवा। इस सत्र में देखा जाए तो ये दूसरा बल्लेबाज जिन्होंने बड़े स्ट्रोक के साथ अपनी इनिंग की शुरुआत की है। प्रवीण ने छक्के के साथ और अभी अभिषेक पाटिल ने चौवे के साथ। आखिरी गेंद है पहले ओवर की, गेंदबाज तैयार है प्रीतेश, वेरिएशन दिखाया जरूर, फिर एक मरतबा मिडान को बीट किया, गेंद जाएगी लॉन्ग ऑन से बाहर, इट्स अ 4 रन। क्या बात है, 70 रनों का यहां से लक्ष्य मिला पहली ओवर, यहां से जरूर 2 विकेट चटकाए, लेकिन 22 रन भी खर्च किए गेंदबाज ने। पारगांव टीम के लिहाज से देखा जाए तो बढ़िया स्टार्ट है। विकेट को अगर साइड में किया जाए तो 22 रन काफी बढ़िया होते हैं। अक्सर पावर प्ले में ऐसी बल्लेबाजी होनी चाहिए और इसके लिए परिचित है बल्लेबाज, और उन्होंने ये कारनामा दिखाया भी। लेकिन बीच वाली 2 गेंदों में 2 विकेट, यानी कमबैक करने का मौका जरूर मिला है कालुंद्रे टीम को। शायद उस कॉन्फिडेंस लेवल को अब आने वाले नेक्स्ट गेंदबाज को वो कॉन्फिडेंस यहां से दिखाना होगा। जैसे ही जो 22 रन खर्च हुए वो सब छोड़ दीजिए, जो 2 विकेट मिले वो 2 गेंदों के ऊपर अब कॉन्सेंट्रेट कीजिए, वहां पे ध्यान दीजिए कि यार यहां से हम मैच में वापस किस तरीके से आएंगे, वरना ये पारगांव टीम हमें छोड़ेगी नहीं। जैसे उनके बल्लेबाज सक्षम है तो हमारी गेंदबाज भी उतनी ताकतवर है, वो गेंदे यहां से डिलीवर करनी होगी। इसे बेच नया गेंदबाज देखने को मिलेगा, कल्पेश गरत है। एक कांटे की टक्कर भरा मुकाबला जरूर 2 टीमों के बीच, हालांकि ये पहला मुकाबला है, लेकिन दोनों टीमें भी उतनी ताकतवर है। या 24 गेंदे बचे और 48 रनों की अभी भी जरूरत है। 24 गेंदे 48 की जरूरत है। यहां से गेंदबाज तैयार है कल्पेश। पहली गेंद थोड़ी सी कांटा बदलने वाली गेंद थी, शरीर से दूर रखने की कोशिश, बल्लेबाज ने बल्ले को भी डालने की कोशिश की, लेकिन वहां से संपर्क बना ही नहीं है। गुडलिन स्पोर्ट वाली गेंद थी, तेज तर्रार भी थी, कांटा बदलने वाली, इन सब चीजों में यहां से कल्पेश गरत ने ध्यान रखा और गेंद अच्छी डाली। ये शुरुआत अच्छी है,
एज ए गेंदबाज के तौर पे पहली गेंद सटीक जगह पे और वो भी डॉट मिल जाए तो उसका कॉन्फिडेंस बढ़ जाता है कि यार मैं इस खिलाड़ी को रोक सकता हूं। और शायद कल्पेश गरत आज ये मुकाबले में करने की कोशिश करेगा, लेकिन सामने बल्लेबाज रहेंगे इस मर्तबा प्रवीण मड़वी जिन्होंने 2 छक्के दागे। प्रवीण मोकल है, अपील जरूर है लेकिन विश्वास शायद नहीं है। अंपायर की तरफ रुख कर रहे हैं लेकिन अंपायर भी ऊपर कोई प्रेशर नहीं है। अंपायर तस से मस नहीं हुए, यानी यहां से सिग्नल जरूर आएगा कि यार बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, गेंद डॉट आएगी। लेकिन कोशिश अच्छी है, कालुंदे टीम भी बखूबी जानती है यार एज लगा नहीं लगा उनके मन में भी संदेह था, लेकिन अपील करना उनका रास्ता था, यहां से उन्होंने किया भी। लेकिन अंपायर तस से मस नहीं हुए, उन्होंने बताया भाई नहीं। एक बढ़िया अंपायर है हमारे दीपक जी पाटिल सर और द्वारकानाथ जी सोरगे। स्टेप आउट, बढ़िया स्ट्रोक, कदमों का इस्तेमाल, गेंद जाएगी लॉन्ग ऑफ से बाहर 6 रनों के लिए। थैंक यू सो मच। अब ये तीसरा छक्का प्रवीण मोकल से मोकल के बल्ले से देखने को मिला। टोटल स्कोर यहां से 28, 2 गेंदे डॉट, उसके बाद में स्टेप आउट क्योंकि पावर प्ले का दूसरा ओवर है। बल्लेबाज को बखूबी मालूम है अगर कदमों का इस्तेमाल ना होगा तो शायद इस गेंदबाज को खेलना मुश्किल होगा। बल्ले का ऊपरी हिस्सा किनारा लगा है, विकेटों के पीछे विकेट कीपर, गलती नहीं होगी, 1 मोर विकेट डाउन। सलामी बल्लेबाज प्रवीण मोकल को यहां से लौटना होगा। विकेट नंबर 3। यानी शायद ये बीच वाली जो गेंदें कालुंदे टीम के लिए अच्छी साबित होती है। और जो कॉन्फिडेंस लेवल की बात मैंने की थी पहली ओवर में, प्रीतेश ने जो बीच वाली 2 गेंदें डाली थी, आप उस लाइन के ऊपर ध्यान दीजिए। और कल्पेश गरत ने शायद वही कारनामा इस ओवर में दिखाया और उसकी बदौलत एक विकेट भी मिला है, 2 गेंदे डॉट, 1 छक्का जरूर लगा है। लेकिन वो बातें दूर रखनी चाहिए। हम अच्छा काम किस गेंद के ऊपर कर सकते उसके ऊपर ज्यादा अक्सर फोकस होना चाहिए। और बड़े खिलाड़ी और अच्छी टीमें अक्सर वही चीजें देखती है कि गलतियां जो की है उन्हें भी सुधारनी चाहिए, लेकिन हमारे पास प्लस पॉइंट क्या है और क्या होना चाहिए उन बातों के ऊपर गौर करना चाहिए। नया खिलाड़ी बीच मैदान में प्रफुल्ल मोकल है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, एक हरपन मौला खिलाड़ी है इस बार का टीम के भीतर, क्योंकि उन्होंने पहली इनिंग में 2 ओवर डाले थे जिनमें बीच जो सेकंड स्पेल आई थी वहां पे 3 विकेट चटकाए थे। एक बढ़िया गेंदबाजी और इकोनॉमिकल ओवर रहा था, वहां पे मैच 4 रन खर्च किए थे और वहां पे पारगांव टीम कमबैक कर चुकी थी, वरना ऊपर वाले 3 ओवर में ज्यादा रन खर्च किए थे। लेकिन जो इससे ये मोकल अपने यानी कि प्रफुल्ल मोकल का ओवर आया ना, कमबैक अच्छा हुआ था और प्रफुल्ल मोकल स्ट्राइकर एंड पे अब आड़े बैट से खेलने की कोशिश, लेकिन बल्ले के ऊपर गेंद आई नहीं, रनआउट का मौका भी बना लेकिन डायरेक्ट हिट नहीं बना पाए। पॉइंट के क्षेत्र में जो खिलाड़ी थे डायरेक्ट इजीली अगर मैं तो कहूंगा जो बॉलर गए थे वहां पे दौड़ के उनके हाथों में भी गेंद सौंप देते तो भी शायद विकेट मिल सकती थी, लेकिन जल्दबाजी कर बैठे, विकेट नहीं मिला। 22 के लेग बाइज के माध्यम से सिंगल जरूर बना। टोटल रन यहां से 29 रन 3 विकेट के नुकसान पे। मुकाबला अभी भी बराबर ही चल पड़ा है क्योंकि इसमें अभी कोई नहीं बता सकता कि यार किसके पक्ष में मुकाबला झुकेगा। मुकाबला अभी भी बराबर है क्योंकि 3 विकेट गिर चुके हैं और 29 रन है, दूसरी ओवर चल रही है, यानी अभी भी आगे 3 ओवर फेंकने बाकी है। रन आसानी से बन सकते क्योंकि इस मैदान के ऊपर एक अच्छी सतह वाली पिच दिख रही है और सुबह का मौसम जो थोड़ी सी नमी है उसका फायदा जरूर मिलेगा। लेकिन ये गेंद देखिए, टैपिंग क्रिकेट, ऊपर ही ऊपर का हिस्सा दिखाया और गेंद सीधा बाउंड्री से बाहर, 6 रन।
देखिए पावर प्ले की 2 ओवर टोटल यहां से समाप्त, आधा रास्ता यहां से तय किया, यानी 70 का लक्ष्य था, 35 बन चुके हैं, यानी बचे हुए 18 गेंदों में अभी भी 35 की जरूरत है। देखिए इजीली स्कोर यहां से जरूर बनाया, क्योंकि और इस टारगेट को इजीली बनाया इन बल्लेबाजों ने, खास तौर से प्रवीण मोकल और अब अभिषेक पाटिल, जो सिंगल डबल की बात करते ही नहीं है। 2 चौके और 1 छक्का प्रवीण अभिषेक पाटिल ने यहां से दिखाया। उनके साथ में अब प्रफुल्ल मोकल जरूर है, हालांकि एक ही गेंद खेल चुके हैं लेकिन उसमें रन नहीं बना है। अब गेंदबाजी तौर पे गेंदबाज आकाश गिरी आए। आकाश गिरी ने शायद बल्लेबाजी में अच्छा योगदान दिया था, जिन्होंने 2 छक्के दागे थे। अब गेंदबाजी की जिम्मा भी उनके कंधों के ऊपर आया, तो यहां से भी कालंदरी टीम कोशिश करेगी यार ये आकाश थोड़ा सा कमबैक करके होना चाहिए, क्योंकि आधा लक्ष्य 2 ओवर में कंप्लीट हुआ है। तो बची हुई 18 गेंदें बची, यहां से मैच में वापस कैसे आ सकते? शायद यहां से लगभग 12 के एवरेज से रन रोक बना रहे पारगांव टीम को, लेकिन ये रोकने चाहिए। कालंदरी टीम सक्षम है, लेकिन अब आकाश पहली गेंद लाभ किया जरूर है ऑन साइड में, काऊ कॉर्नर के क्षेत्र में खिलाड़ी तैनात, लेकिन 2 रन आसानी से मुकम्मल। थोड़ा सा लेजी क्रिकेट दिखा है भाई, आपको गेंद किस दिशा में फेंकनी चाहिए, कैलकुलेशन आपके दिमाग में जल्द से जल्द आना चाहिए। आपकी तरफ देखा जाए तो नॉन स्ट्राइकर एंड नजदीक था, तो वहां पे गेंद नजदीक पहुंच सकती थी जल्दी से, लेकिन शायद ये माइंडसेट अलग था। 2 रन आसानी से बने। गेंदबाज तैयार है, ऑन साइड में बल्ला जरूर मोड़ा, लेकिन कैच का मौका, व्हाट अ कैच। शॉर्ट फाइन लेग में जो खिलाड़ी थे सौरभ चिखलेकर, और ये चौथा धक्का दिया पारगांव टीम को, बल्लेबाज आउट। प्रफुल्ल मोकल, जिन्होंने 2 रनों का योगदान जरूर दिया और मैदान से बाहर। अभी भी मुकाबला बन चुका है, दोनों टीमों के पास ये बैलेंस वाला मुकाबला। गेंदें यहां से बची है 16 और अभी भी जरूरत है 33 रनों की। 18 में 35 चाहिए थे, 2 तो बने लेकिन बाद में विकेट भी गिरा, यानी मुकाबला अभी भी बैलेंस है। 4 विकेट अब तक पारगांव टीम ने गंवाए हैं। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 37। अब गेंदें बची है 16 और 33 रनों की जरूरत। यहां से मास्टरमाइंड गेम जरूर दिखाएंगे प्रवीण गरत, क्योंकि उनकी अगुवाई में ये टीम अक्सर अच्छा काम करती है टेनिस क्रिकेट जगत में। हालांकि थोड़ी सी इंजरी जरूर है, हमने पहली बॉल जैसे दिया, थोड़ी सी इंजरी मैंने भी बल्लेबाजी करते समय जब दोनों ने दौड़ लगे, यार प्रवीण शायद इंजरी लग रही और उसका पूरा यहां से हम देख रहे हैं, लेकिन उस इंजरी के बावजूद भी वो बढ़िया परफॉर्मेंस दिखा है। तो टेम्पो डे नाइट में शायद वो इंजरी हुई है, लेकिन आज वो खेल भी रही है। पहली गेंद पे ब्लाइंड स्ट्रोक खेलने की कोशिश, ये गलत काम होगा पारगांव टीम के लिए इस बल्लेबाज के लिहाज से। बल्लेबाज है यहां से आतिश मात्रे, जैसे विकेट गिर चुके तो थोड़ा यहां से सिंगल डबल की कोशिश होनी चाहिए। कृष्णा कटेकर बंगारपाड़ा और राजेश म्हात्रे टायगर विसुंबे, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपले हार्दिक स्वागत आहे। और एक झटका लगा, कृष्णा पाटील आहे, तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपले हार्दिक स्वागत आहे। राजेश म्हात्रे यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपले हार्दिक स्वागत आहे। टायगर विसुंब गावचे खरं तर टायगर त्यांना या नावानं संबोधलं जातं, त्यांना विनंती असेल दादा यावं आपण व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत है। चलो मुकाबले की तरफ रुख करेंगे। अब गेंदबाजी की कमान संभाले हुए आकाश गिरी ने अच्छा कमबैक दिखाया। 4 गेंदों के भीतर मैच 2 रन खर्च किया और 2 विकेट, बहुमूल्य विकेट चटकाए। आतिश मात्रे को भी खाली हाथ लौटना पड़ा। अब गेंदे बचे यहां से 14, अभी भी 33 की जरूरत है। मुकाबला का शायद मैं तो कहूंगा अब रंग बदल चुका है थोड़ी देर के लिए, लेकिन यहां से एक आध बड़ी हिट पारगांव टीम वापस आ सकती है मुकाबले में। और अब बल्लेबाजी के लिए
नीरज तारेकर नॉन स्ट्राइक के एंड पे अभी भी अभिषेक पाटिल रुके, वो स्ट्राइकर एंड पे आने चाहिए। नीरज तारेकर स्ट्राइकर एंड पे, बल्लेबाज नंबर 7, 7वें नंबर का बल्लेबाज, गेंद को जरूर उड़ाया, खिलाड़ी मौजूद, व्हाट अ कैच, डीप में एक कैच और एक लपक लिया, यानी बल्लेबाज नीरज तारेकर को लौटना होगा। 2 गेंदों के भीतर 2 करारे झटके दिए इस गेंदबाज आकाश गिरी ने। गेंद जरूर दिखेगी और हैट्रिक के कगार पे गेंदबाज जरूर दिखेगा आकाश गिरी, क्योंकि 2 बॉल के ऊपर 2 विकेट। लेकिन पहली वाली गेंद 2 रन, दूसरी वाली गेंद विकेट, तीसरी वाली गेंद डॉट, चौथी और 5वीं गेंद के ऊपर विकेट है। ये बढ़िया गेंदबाजी, जैसे ऊपर वाले सत्र में हमने देखा कि गेंदबाज प्रफुल्ल मोकल ने चौथी ओवर डाली थी इकोनॉमिकल ओवर, जहां से 3 विकेट और 4 रन। लेकिन यहाँ पे तीसरी ओवर देखिए कितनी अच्छी गेंदबाजी है। 2 ओवर में 35 बने थे, इस ओवर में अब तक 2 ही रन खर्च हुए और 3 विकेट मैदान से बाहर। एक इकोनॉमिकल ओवर जहां से कमबैक वाली ओवर होनी चाहिए थे, वो अब मैं तो कहूंगा आकाश गिरी ने दिखाई। केतन मेहर आए, 40+ मास्टर जरूर है, एक बढ़िया क्रिकेट उनके माध्यम से देखने को मिला। हैट्रिक वाली गेंद और गेंद जाएगी सीधा बाउंड्री से बाहर। ये बढ़िया स्ट्रोक था, 4 रन। थैंक यू सो मच। देखिए पिछली वाली गेंद हैट्रिक वाली गेंद जरूर थी, लेकिन बढ़िया स्ट्रोक यहाँ से केतन मेहर ने दिखाया। वो कहते हैं ना, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। कई सालों का तजुर्बा केतन मेहर के पास है एज ए गेंदबाज, बढ़िया गेंदबाज है। लेकिन जब जब बल्लेबाजी का मौका मिलता है तब तक उनका बल्ला भी काम चलाता है। और यहाँ से फ्लिक अप द रिग्स, जिस दिशा में मिडल एंड लेग पे गेंद थी, हल्का सा कलाइयों का इस्तेमाल किया, गेंद सीधा बाउंड्री से बाहर, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ एक चौवा लगाया। चौवे के साथ इस इनिंग का ये तीसरा खिलाड़ी देखने को मिला जिन्होंने बड़े स्ट्रोक के साथ अपना खाता खोला, निजी खाता। टोटल रन यहां से अब बने स्कोर कार्ड के ऊपर 41, यानी अभी भी मैं तो कहूंगा 29 रनों की जरूरत है। 12 गेंदे बचे हैं, 29 रन चाहिए। मुकाबला अभी भी बैलेंस में चल रहा है। अगर 1-2 बड़े हिट यहां से दिखाए भार्गव टीम के बल्लेबाजों ने, तो मुकाबले में अभी भी उनके पक्ष में ये इसी ओवर में झुका सकते हैं। जैसे पहली ओवर में बल्लेबाजी की थी प्रवीण मोकल ने, 22 रनों का उस ओवर दिखाई थी, 22 रन बटोरे थे। तो शायद एक आध ओवर यहां से अगर 15 की भी मिल जाए ना, तो ये मुकाबला भार्गव टीम के पक्ष में झुक सकता है। लेकिन कालुंद्री टीम के लिहाज से देखा जाए तो ये ओवर काफी बढ़िया होनी चाहिए। अगर इस ओवर में अगर कम से कम मैं तो कहूंगा 12 या 15 भी चले गए तो मुकाबला हाथ के हफ्तों से चला जाएगा। लेकिन यहाँ से एक घर वापसी की राह दिखाई है गेंदबाज आकाश गिरी ने, जहां से जिन्होंने 6 रन दिखाए और 3 विकेट चटकाए। अब नया गेंदबाज देख ले तैयार, कल्पेश घरत। कल्पेश घरत अपने सेकंड स्पेल में, पहली ओवर में पहले स्पेल में 12 रन खर्च किए। पहली गेंद यहां से ऑफ यार्कर जरूर दिखाया था, लेकिन हल्के हाथों से पुश किया था, महज 1 ही रन। वहां पे खिलाड़ी तैनात थे प्रवीण घरत, थोड़ी सी इंजरी है आज, शायद वो इंजरी का खामियाजा लगभग कुछ समय के लिए भुगतना पड़ रहा है। अगर वो फिट होते थे गेंदबाजी भी करते थे, और वो खामियाजा जरूर देखने को मिल रहा है, क्योंकि वो पहली ओवर के 22 रन न खर्च होते और शायद ये मुकाबला इस कदर भी झुकता न था। लेकिन अभी भी दमखम है मैं तो कहूंगा, क्योंकि उनकी सलाह मशवरा जो है ना, वो भी अभी भी कारगर साबित हो सकती है। क्योंकि भार्गव टीम देखा जाए तो लगभग 6 विकेट गिर चुके हैं, तो यहां से मुकाबला बन सकता है। लेकिन बस अब बनाने की कोशिश कीजिए, अच्छी गेंदें दिखाई है, मुकाबले में जान है अभी भी। गेंदबाज तैयार है, बल्ले का ऊपरी हिस्सा, विकेट कीपर विकेटों के पीछे तैयार थे,
वन मोर विकेट डाउन, यानी 7वां बल्लेबाज पारगांव टीम का मैदान से बाहर। चित्र में मंगल मूर्ति कालुंद्री टीम के भी निचले वाले बल्लेबाज 7 और 8 नंबर के बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी दिखाई, तब जाके तो वो 70 रनों का टारगेट सेटअप किया है। तो मैं तो कहूंगा अब पारगांव टीम का भी जो टेल एंडर है उनके साथ में अभी भी ऊपर वाले बल्लेबाज अभिषेक पाटिल है, तो वो कैसे स्ट्राइकर एंड पे आएगा, उसका बल्ला चल रहा है तो वो स्ट्राइकर एंड पे ज्यादा होना चाहिए। ये दिल में ख्याल होना चाहिए कि सिंगल कहां से मिलेगा। अगर वो जल्द अगर देरी से आएगा तो शायद वो भी नाकामयाब होंगे, क्योंकि ज्यादा रिक्स वाले स्ट्रोक अगर यहां से दिखाने होंगे तो रिक्स में अक्सर गलतियां होती है। तो ऐसा ना हो जाए कि देरी हो जाए, देर से आएगी तो फिर आपको कुछ मिलेगा नहीं। जल्द से जल्द सिंगल बनाइए और अभिषेक को स्ट्राइकर एंड पे लाना चाहिए, लेकिन गेंदबाज तैयार है, यहां से विकेट मिला है उनको। बैक अप द बॉलर, हल्के हाथे से ढकेला, मैच सिंगल ही बनेगा, ज्यादा कोशिश नहीं करेंगे क्योंकि अभिषेक स्ट्राइकर हैंड पर रहेंगे। ये बखूबी जानते हैं पारगांव टीम और मैं तो कहूंगा कालुंद्री टीम भी ये जानती थी, लेकिन यहां से सिंगल की रोकने की कोशिश वाली वो अम्ब्रेला फील्डिंग है। कुछ गेंदों के लिए वैसी फील्डिंग होनी चाहिए। अक्सर टेस्ट क्रिकेट में हम देखते हैं छोटे छोटे स्पेल में कैसे फील्डिंग सेट किए जाते हैं, क्योंकि बड़ा बल्लेबाज स्ट्राइकर एंड पे कैसे ना आए ये देखने वाली बात रहती है। लेकिन यहाँ पे हमारा छोटा फॉर्मेट है, लेकिन यहाँ से 5 ओवर का मुकाबला है, तो इनमें भी आप छोटे छोटे स्पेल में ना अम्ब्रेला फील्ड लगा सकते हो। लेकिन कालुंद्री टीम की है रणनीति अलग है। बल्ले का बाहरी किनारा, लेकिन यहां से एक तो बना, दूसरे की कोशिश होगी नहीं होगी, रिक्स होगा यहां से, क्योंकि विकेट अगर अभिषेक का गिरेगा तो शायद पारगांव टीम इस मुकाबले से बाहर के रास्ते की तरफ चलेगी। अब टोटल स्कोर यहां से 44 बने, 8 गेंदे बचे, अभी भी 26 की जरूरत है। 44 बने, अब चौथी ओवर यहां से प्रोग्रेस पे है, लगभग 4 गेंदे हो चुकी है, 4 में मैच 3 ही रन खर्च किए। गेंदबाज कल्पेश गर्ग ने बढ़िया गेंदबाजी दिखाई है। ये ब्लाइंड स्ट्रोक था, आसानी से इस गेंद को अगर आप डीप कवर एक्स्ट्रा पॉइंट में खेल सकते थे, लेकिन मन में उन्होंने मन बनाया था कि ऑन साइड में, अक्सर बल्लेबाज ग्रामीण क्रिकेट में ऑन साइड ज्यादा फेवर करते हैं, लेकिन यहां से ब्लाइंड स्ट्रोक डॉट बॉल आई। अब 7 में यहां से चाहिए 26, मुकाबला बन चुका है। अब जो पहले ओवर में 22 बने थे, शायद आखिरी में भी उतने ही रन, शायद उससे ज्यादा। रनआउट का मौका, दीपक पाटिल सर की उंगली आसमान की तरफ, यानी बल्लेबाज बाहर की तरफ। एक और झटका, अब चाहिए यहां से 6 में 26। एक बढ़िया संगीत प्रभु श्री राम का यहां से सुना। देखिए विष्णु गडकरी सर पिछले साल इसी दिन में प्रभु श्री राम 500 सालों के बाद अयोध्या में लौटे थे, और आज वो दिन है, 1 साल हो चुका है। उसी दिन को शायद वो किसी की मेमोरी में बहुत कम है, लेकिन ये बढ़िया संगीत डीजे नितिन के माध्यम से। चलो मुकाबले की तरफ हम जरूर रुक करेंगे। यहां से एक कड़ा मुकाबला देखने को मिला, 2 ताकतवर टीम, लेकिन अब मैं तो कहूंगा कालुंद्री टीम की जीत और हार के बीच में अभिषेक खड़ा है, बल्लेबाज। अगर इस बल्लेबाज की विकेट मिली तो मुकाबला पूरी तरीके से कंट्रोल में, क्योंकि अब यहां से 8 विकेट गिर चुके, रन यहां से बने 44, लेकिन 2 विकेट अभी भी बचे। लेकिन ये ग्रामीण क्रिकेट है, यहां से किसी बल्लेबाज को आप कम आंकने की कोशिश मत कीजिए, क्योंकि 11 नंबर का बल्लेबाज भी छक्का दागने की ताकत रखता है। अगर यहां से अभिषेक ने अगर शुरुआती पहली 3 गेंदों में करारे स्ट्रोक दिखाए, अगर विकेट भी गिर जाए ना, तो भी आने वाला बल्लेबाज दमखम रखेगा कि मैं भी ये मुकाबला जीतूंगा। और पारगांव टीम में आखिर तक बल्लेबाजी है, उन्होंने कई मर्तबा दिखाया भी है, लेकिन आज फिर एक बार दिखाना होगा। अब आखिरी ओवर के लिए गेंदबाज तैयार,
प्रसाद मात्रे। ये भी बढ़िया गेंदबाज है कालुंद्री टीम की ओर से, लेकिन उनकी भी कड़ी अग्नि परीक्षा होगी। सामने अभिषेक पाटिल है जिन्होंने 2 चौवे 1 छक्का देखा है, यानी लगभग मैं तो कहूंगा वो 16 रन बनाए उन्होंने 5 गेंदों के भीतर। अब यहां से जरूरत है 6 गेंदे 26 की जरूरत है। अभिषेक है तो मुमकिन है पारगांव टीम के लिए, लेकिन प्रसाद है तो कालुंद्री टीम के लिए भी मुमकिन है। पहली गेंद लॉफ्ट किया, सीधे बल्ले से गेंद जाएगी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी तैनात। 1 बना, 2 भी बन जाएंगे। 9 स्ट्राइकर ये नजदीक था, वहां पे विकेट लीजिए क्योंकि 8 विकेट गिर चुके। अगर वहां से दूसरी एंड पे ऑल आउट हो जाएगा तो अभिषेक क्या करेगा? एक अकेला बल्लेबाज कुछ नहीं कर पाता है, उसके साथ में विकेट होने चाहिए। कालुंद्री टीम के माइंडसेट में होना चाहिए भाई विकेट कोई भी मिले तो भी अपने लिए फायदेमंद है, क्योंकि टीम ही ऑल आउट हो जाएगी तो मुकाबला आसानी से जीत होगी। लेकिन अक्सर ये छोटी छोटी गलतियां काफी महंगी होगी। अगर बड़ा हिट आया तो ये गलती काफी महंगी साबित होगी, क्योंकि 2 रन आसानी से बने। अब जरूरत है यहां से 5 में 24, 5 गेंदे महज 4 छक्के की जरूरत है। अब यहां से बड़ा हिट मिलेगा तो वहां पे दूर वाला खिलाड़ी जरूर सोचेगा गलती तो हो गई है। लेकिन गेंदबाज अच्छा है, लेग स्पिन दिखाई यहां से, गुगली दिखाई इस गेंदबाज ने और पूरी तरीके से चकमा दिया। अब 4 गेंदे बचे 24, चारों बड़े हिट। हवाई यात्रा, यानी दिल्ली दूर है, हवाई यात्रा करनी होगी इस बल्लेबाज को। गेंद जा रही है, जा रही है, ये हवाई सफर तय किया और ये छक्का नंबर पहला। गया था ठाणे बनाम रायगढ़, जहां से जीवित मात्रे ने वो मुकाबला जीता था। ऐसे ही बल्लेबाजी की थी, विगर में था वो। तो क्या यहां से अभिषेक पाटिल का बल्ला चलेगा उस मुकाबले की वो यादा ताजे करेगा ये बल्लेबाज? यहां से 3 गेंदे बचे, 18 की जरूरत, 4 में 24, 1 छक्का तो मिला है, लेकिन गेंदबाज के ऊपर भी प्रेशर होगा। अब 3 में 18 की जरूरत है। फील्डिंग की सजावट जरूर है, लेकिन छक्के ही चाहिए। यानी गेंद अगर नीचे से ट्रैवल होगी तो कालुंद्री टीम जरूर इस मुकाबले में जीत दर्ज करेगी। ये बढ़िया स्ट्रोक, बढ़िया है, और कैच तो पकड़ा था लेकिन आउट ऑफ द बैक, बैलेंस गवाया। छक्का नंबर 2। राहुल पाटिल, शायद राहुल पाटिल यह मुकाबला कभी भूलेंगे नहीं। जो पहली बॉल के ऊपर उन्होंने जो धीमी गति से गेंद को फेंका, जहां पे 9 स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज आउट होने ही वाला था, लेकिन उनकी हुई गलती और उस गलती का फायदा मिला अभिषेक पाटिल को, क्योंकि पिछली वाली गेंद भी प्रयास भी अच्छा था लेकिन बैलेंस नहीं बना पाए। जिस तरीके से सूर्य कुमार यादव ने जो विश्व कप जिताया था वो बैलेंस होना चाहिए था वहां पे, वो बैलेंस नहीं बना पाया। छक्का नंबर 2 मिला। अब 2 गेंदे बचे, 2 की जरूरत है, 2 छक्के चाहिए वहां से। 2 गेंदे 12 की जरूरत, कंपलसरी चेसिंग है। मुकाबला कहां पे था और कहां पे आके रुका, क्योंकि बीच वाली 2 और जहां से देखा जाए, तीसरी और चौथी, वहां से महज 9 रन खर्च किए थे, लेकिन जो गलती हुई 2 रन की यहां से भुगतना पड़ रहा है। लेकिन गेम में वापस है, क्योंकि ये स्ट्रोक अच्छा नहीं हुआ। महज यहां से सिंगल, मुकाबला गया कहा था, वापस यहां से कालुंद्री टीम ने खींचा। गेंदबाज से यहां से प्रसाद मात्रे, 40+ मास्टर है वो, और शायद 40 से भी ऊपर है इनका एज, काफी सालों का तजुर्बा है। लेकिन अक्सर आपके पास बल्लेबाज अच्छे हो, गेंदबाज अच्छे हो, उससे काम नहीं बनता है। फील्डिंग डिपार्टमेंट अच्छा होना चाहिए। अगर उनसे गलतियां होती है तो मुकाबला ऐसे रंग में आता है, और ये कालुंद्री टीम को भी बखूबी मालूम है। मुकाबला लगभग हाथों से चला ही गया था, लेकिन मैच में वापसी है। और इस गेंद के साथ अब मंगल मूर्ति कालुंद्री टीम इस पहले मुकाबले में जीत दर्ज की। लेकिन सप्लायर इस प्रतियोगिता में आप आए, अच्छा खेल दिखाया यहाँ से, लेकिन आपका ये सफर पहले राउंड तक ही था। लेकिन आपको भी ढेर सारी शुभकामनाएं होगी नेक्स्ट मुकाबले के लिए।
मला कारण का पुढचा सामना दोन विजेत्या संघामध्ये आपण खेळणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच जरूर आपण पाहूया आकाश गिरी. एक बढ़िया बल्लेबाजी और महत्व